चंद्रपूर जिल्ह्यातल्या घुगुसमधील फ्युएल्को रेल्वे सायडिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून शेणगाव म्हातारदेवी इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनीत बेकायदेशीर उत्खनन आणि जमिनी बळजबरीने संपादित केल्याचं प्रकरण समोर आलं आहे। त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून आता न्यायाची मागणी करत आहेत। रेल्वे सायडिंगसाठी काही शेतकऱ्यांच्या जमिनीतून बेकायदेशीरपणे उत्खनन केलेली माती समतल करण्याच्या बहाण्याने पोकलेन मशीन वापरून 12 ते 15 फूट खोलपर्यंतचे खड्डे खोदण्यात आले। जमिनीवर काही ठिकाणी बेकायदेशीरपणे उत्खनन केलेली शेकडो ब्रास माती साचलेली दिसते। त्याचप्रमाणे फ्युएल्कोने सायडिंगमध्ये कोळशाची वाहतूक करण्यासाठी शेतकरी आणि रेल्वेच्या मालकीची शेकडो हेक्टर जमीन बळकावली आहे। जेव्हा एखादा शेतकरी त्याच्या जमिनीतून जास्तीची माती काढतो तेव्हा जमिनीची उत्पादकता कमी होते आणि अशा जमिनीचा पुन्हा शेतीसाठी वापर करणं अशक्य होतं। जमीन नापीक झाली आहे, जमिनीची किंमत मिळत नाहीये। निराश झालेल्या शेतकऱ्यांना त्यांची जमीन सायडिंग ऑपरेटरला कमी किमतीत विकावी लागते आहे आणि त्यांना या समस्येपासून आता मुक्तता हवी आहे। कारण शेतकऱ्यांनी सरकारी प्रशासनाकडे शेतांमध्ये बेकायदेशीर उत्खनन थांबवण्याची मागणी केली होती, मात्र काहीही झालं नाही। शेणगाव परिसरात परवानगीशिवाय बेकायदेशीर उत्खनन करण्यात आलं। तर आता हे प्रकरण थांबवण्यावरून सरकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी मोठा वाद सुरू आहे। पोलीस गरीब शेतकऱ्यांना धमकावतायत आणि त्यांना गप्प राहण्यासही सांगतायत। अशा शेतकऱ्यांना शेती करणं कठीण होत चाललंय। त्यामुळे शेतकरी आता उपासमारीने मरण्याच्या मार्गावर आले आहेत।